जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरूच। दाखल्यासाठी सरकारला 8 दिवसांची मुदत, तर जीआरच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर। मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून 6व्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईन। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली। काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांमध्ये तक्रार, गायकवाड विधानावरती ठाम। शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, महाविकास आघाडीकडून दोघांचाही समाचार। दिवाळीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी, ठाकरेंच्या सेनेचा सवाल। महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यामधल्या नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार। कोकणात विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या एमआयडीसीच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंत यांच्यावरती गंभीर आरोप। राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। महाराष्ट्रामध्ये 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर सिकंदराबाद, वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय। अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टीममध्ये बदल न झाल्यामुळे शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गडरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पांचं दर्शन। गणपती विसर्जनासाठी मुंबईमधल्या चौपाट्यांवरती यंत्रणा सज्ज, पुणे नाशिकसह प्रमुख शहरांमध्ये कृत्रिम तलावांची सोय। मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रमधल्या 3 आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन, खोट्या प्रकरणामध्ये अटक करून छळ केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।